नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. आज शिकणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यासाठी आपण बेसिक रिव्हिजन करून घेऊया. बेसिक जे नंबर सेट आहेत ते पहिला आपण जाणून घेऊया. फर्स्ट जो बेसिक नंबर सेट आहे तो आपला नॅचरल नंबर सेट. ओके, हा डिनोट केला जातो कॅपिटल N. ह्याच्यामध्ये जे नंबर असतात ते 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 अप टू सो ऑन. सेकंड आहे आपला होल नंबर सेट. हा डिनोट केला जातो कॅपिटल W. ह्याच्यामध्ये जे नंबर होतात ते 0 पासून स्टार्ट होतात. 0 1 2 3 अप टू सो ऑन. ओके. थर्ड आहे इंटीजर नंबर. हा आपण कॅपिटल I ने पण डिनोट केला जातो, अदरवाईज कॅपिटल Z. मोस्ट ऑफ जो यूज होतो तो कॅपिटल Z यूज होतो. ह्याच्यामध्ये जे नंबर असतात ते 0 +1 -1 +2 -2 +3 -3 अप टू सो ऑन. म्हणजे इंटीजर नंबर सेटमध्ये आपले पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर तसेच 0 पण ॲड असतो. फोर्थ जो नंबर सेट आहे आपला रॅशनल नंबर. हा डिनोट केला जातो सेट कॅपिटल Q. ह्याच्यामध्ये जे नंबर असतात ते कसे असतात, P/Q फॉर्ममध्ये. म्हणजे न्यूमरेटरमध्ये एक नंबर असतो, डिनॉमिनेटरमध्ये एक नंबर असतो. ह्याच्यामध्ये P आणि Q नंबर हा कुठून घेतला जातो, आपण इंटीजर नंबर सेटमधून घेतला जातो, म्हणजे झेडमधून घेतला जातो. आणि ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे फक्त की Q नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. जर मी P कोणतीही व्हॅल्यू घेतली, 1 घेतला आणि Q 0 घेतला, तर P/Q हा नंबर कसा तयार होणार, 1/0. मग 1/0 म्हणजे काय असतं, इन्फिनिटी असतं. मग ते अजून डिफाईन नाही झालेलं आहे. अदरवाईज जर P 0 घेतला आणि Q काही व्हॅल्यू घेतली 0 सोडून, म्हणजे 1 घेतला, तर P/Q कसं होईल, 0/1. ह्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. ही लक्षात ठेवा. जर काही व्हॅल्यू अपॉन 0 असेल तर व्हॅल्यू इन्फिनिटी असते, आणि 0 आपण काही न्यूमरेटरमध्ये कोणता दुसरा वेगळा नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. ओके. आता रॅशनल नंबर झाला. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर आपला आहे नंबर सेट इरॅशनल नंबर सेट. हा जो डिनोट केला जातो कॅपिटल Q कॉम्प्लिमेंट. हे तुम्हाला 9th क्लासमध्ये झालं असेल सेटमध्ये. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं. ओके. आता हा जो डिनोट केला जातो तो कशाने डिनोट केला जातो, Q कॉम्प्लिमेंट. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे नंबर असतात ते कसे असतात, √2 √3 √5 अप टू परत पाय, असे काय असतात ह्याच्यामध्ये नंबर असतात. 6th नंबर जो सेट आहे तो IMP आपला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. काय बघा, हा रियल नंबर सेट डिनोट कशाने केला जातो, कॅपिटल R ने. ओके. ह्याच्यामध्ये जे नंबर असतात, ह्याच्यामध्ये सगळे नंबर असतात, म्हणजे जे नॅचरल नंबर सेटमध्ये आहे. ओके. युनियन होल नंबर सेट, युनियन इंटीजर नंबर सेट, युनियन रॅशनल नंबर सेट, युनियन इरॅशनल नंबर सेट. म्हणजे हा पूर्ण मिळून काय आपला होतो, रियल नंबर सेट होतो. जे सगळे हे आपण वरती नंबर बघितलेले ते सगळे एकत्र केल्यानंतर जो मोठा सेट तयार होतो, युनिव्हर्सल सेट, तो रियल नंबर असतो. आणि ह्याचा यूज आपण आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये करणार आहे. ओके. आता पुढला पार्ट बघूया. हे बेसिक झालं, तुम्हाला आतापर्यंत हे झालं होतं. आता जे आहे इमॅजिनरी नंबर. ओके. हा नवीन पार्ट आहे. इमॅजिनरी नंबर बघा. हा जो डिफाईन केला आहे, कोणी डिफाईन केला आहे, युलर. हे मॅथमॅटिक्स सायंटिस्ट आहेत. त्यांनी काय, युलर म्हणा किंवा आयलर म्हणा, ह्यांनी काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. कसं बघा, एक पॉलिनॉमियल आहे x² + 1 = 0. हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे.
वर्गसमीकरण म्हणा, वर्गसमीकरण आहे. ह्याला काय असणार आहे, एक्सच्या किती व्हॅल्यू असणार आहेत, मॅक्झिमम 2 व्हॅल्यू असणार. ओके, मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला किती असणार आहेत, 2 मिळणार आहेत, 2 मिळणार, कारण की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून. ओके, मग हे सॉल्व कसं करणार, एक्स स्क्वेअर इथं +1 आहे लेफ्ट साईडला, राईट साईडला गेलं तर -1. ओके, मग मी काय करणार, स्क्वेअर, मला एक्सची व्हॅल्यू पाहिजे, मग इथं स्क्वेअर आहे, मला फक्त एक्स पाहिजे, तर मी काय करणार, स्क्वेअर रूट घेणार. स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड्स. ओके, तर काय होईल, मी जर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला, तसंच इथं काय येणार, दोन्ही साईडला होणार, बोथ साईडला घेतो आहे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ओके, मग हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार, फक्त इथं काय राहणार, एक्स राहणार. ओके, त्याच्यानंतर इथं हे काय राहणार, असंच राहणार, कारण की आपल्याला माहीत नाही, आपल्याला काय माहीत आहे, स्क्वेअर रूटमध्ये +1 असेल तर व्हॅल्यू काय असते, 1 असते, तर -1 असेल तर त्याची व्हॅल्यू माहीत नाही आहे फिक्स अशी काय बाहेर येईल. मग ह्याच्यासाठी म्हणजे इथं स्क्वेअर रूट आहे, तर आपण स्क्वेअर रूट घेताना +- येतो, लक्षात ठेवा. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 असणार, एक्सची एक व्हॅल्यू काय असणार आहे, +-1 असणार आहे स्क्वेअर रूटमध्ये, आणि दुसरी मायनस स्क्वेअर रूटमध्ये -1. ओके, ह्या 2 व्हॅल्यू असणार. मग ह्या ज्या व्हॅल्यूसाठी युलरने डिफाईन काय केलं, आय म्हणजे काय असणार, इमॅजिनरी नंबर. ओके, हाच आपला काय असणार, इमॅजिनरी नंबर. ह्याला इमॅजिनरी नंबर म्हणण्यापेक्षा आयोटा पण म्हटलं जातं किंवा आय म्हटलं तरी चालतं. हीच म्हणजे काय असणार आहे, आपली रूटमध्ये -1. ओके, हे काय झालं आपलं आयोटा म्हणजे आय, हा काय झाला, इमॅजिनरी नंबर. हा कोणी केला, युलरने डिफाईन केलेला आहे. त्याची तुम्हाला इथं मी डेफिनेशन दिलेले आहे नोट्समध्ये, की अ नंबर ऑफ द फॉर्म बी इंटू आय, इथं बी आय लिहिले, म्हणजे काय असतो, नंबर कशा फॉर्ममध्ये आहे, बी इंटू आय ह्या फॉर्ममध्ये आहे. हा बी आहे, कुठून घेतलेला नंबर, हा आर, बिलॉंग्स टू, ह्या साईनचं नाव काय आपण म्हणतो काय, बिलॉंग्स टू, म्हणजे आर ह्या सेटमधून, आर म्हणजे रिअल नंबर सेट आहे. ओके, हा रिअल नंबर सेट आपण जे डिफाईन मगाशी केला होता, त्याच्यामधला काय, हा बी नंबर कोणताही असू शकतो, फक्त इथं कंडिशन दिल्या की बी नॉट इक्वल्स टू 0. का बघा, की इमॅजिनरी नंबरची एक प्रॉपर्टी आहे, इथं दिल्या नोट्समध्ये मी, की आय इंटू 0 इज इक्वल्स टू काय असतं, 0. म्हणजे कोणत्याही इमॅजिनरी नंबरला, म्हणजे इमॅजिनरी नंबर आपला आयच आहे, इंटू 0 केलं तर 0. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, आयची व्हॅल्यू काय असते, रूटमध्ये -1. मग आपल्याला जे नॉर्मल आपले नंबरसाठी आपण जी मेथड यूज करतो, की कोणत्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय येते, 0. म्हणून इथं पण हा नियम काय होतो, लागू होतो. मग इथं जर आपण बीची व्हॅल्यू 0 पुट केली तर पूर्ण व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. म्हणून काय सांगितलं आहे, इथं बी नॉट इक्वल्स टू 0. ओके, आय इज इक्वल्स टू √-1 इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. इथं सांगितलं ह्याला काय म्हटलं जातं, आपलं इमॅजिनरी नंबर. काही एक्झाम्पल दिलेत बघा, इथं एक्झाम्पल फर्स्ट दिले, रूटमध्ये -25. हे कसं आले बघा, एक्झाम्पल रूटमध्ये 25 बघा, √-25 मी सिम्प्लिफाय करतो, जस्ट -1 इंटू 25, कारण की जर मी 1 25ला मल्टिप्लाय केलं तर 25 येणार आहे, आणि इथं मायनस साईन आहे, इथं प्लस साईन आहे, मग आन्सरला साईन काय येणार, मायनस आहे, म्हणजे ही परत आपली टर्म हीच येणार आहे. ओके, रूटमध्ये आपण काय करू शकतो, रूटमध्ये मल्टिप्लिकेशन आपण काय करतो, सेपरेट करू शकतो. मग मी रूटमध्ये -1 इंटू रूटमध्ये -25 लिहितो. ओके, मग आता हे सॉल्व करताना कसं येणार, ह्याची व्हॅल्यू म्हणजे काय केली आहे, मी इथं आयोटा टाकलेले आहे, आय. ओके, आणि 25चं स्क्वेअर रूट काय येणार आहे, 5. मग काय येणार, हे 5 इंटू आय, किंवा असं पण लिहिलं तर चालते, आय इंटू 5. दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, कारण मल्टिप्लिकेशन इमॅजिनरी नंबरसाठी कम्युटेटिव्ह आहे. ओके, म्हणजे आधी लिहा किंवा नंतर लिहा, सेमच असणार आहे, व्हॅल्यूज काही चेंज होणार नाही आहे. दुसरं एक्झाम्पल दिलं आहे, 2i, 2/3i, म्हणजे काय ना, 2/3i. हा कसा झाला, रॅशनल नंबर झाला, आणि त्याला आय अटॅच केला आहे. हा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, -11i. ओके,
आता फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली होती आय इंटू झिरो म्हणजे काय असणार आहे, झिरो असणार आहे. सेकंड प्रॉपर्टी काय दिली आहे, ए बिलॉंग्स टू आर. आता ह्याच्यासाठी बघा आपण आयची व्हॅल्यू काय घेतली, म्हणजे युलरने डिफाईन केली आय इज इक्वल्स टू रूटमध्ये -1. ओके. आता मला जर आय स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची असेल तर इकडं स्क्वेअर केला तर मला इकडं पण स्क्वेअर करावं लागेल ह्या टर्मची पण. ओके. मग आय स्क्वेअर हा असा ठेवला, हे रूट आणि हे स्क्वेअर काय होणार, कॅन्सल होणार, राहणार काय -1. म्हणजे मला आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली, -1. मग ते इथं सेकंड प्रॉपर्टीमध्ये तेच केलेलं आहे की मग ए हा नंबर घेतलेला आहे कुठून, आरमधून घेतलेला आहे. मग ए स्क्वेअरला मायनसनं मल्टिप्लाय केलं म्हणजे हेच काय लिहू शकतो मी, -1 इंटू ए स्क्वेअर. मग मी -1च्या जागी व्हॅल्यू काय टाकू शकतो, आय स्क्वेअर टाकू शकतो, आय स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. आणि जर मला हे जर स्क्वेअर काढायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल दोन्ही. मग काय येणार, प्लस मायनस ए आय. ओके. 2 व्हॅल्यू असणार आहे कारण की स्क्वेअर आहे, एक प्लस असेल एक मायनस. हे काय झालं, इमॅजिनरी नंबरबद्दल आपण काय बघितलेलं आहे, बेसिक बघितलेलं आहे. आता मेन आपलं पार्ट चालू होणार आहे. मेन आपलं काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर. ओके. बघा कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन, कॉम्प्लेक्स नंबर याची डेफिनेशन बघा, अ नंबर ऑफ द फॉर्म इज a plus ib where a comma b belongs to r and I is equals to root under root -1 किंवा or I square is equals to -1. okay, and is called as complex number and it is denoted by capital Z. ओके. बघा शॉर्टकट इथं डेफिनेशन देतो, झेडनं कॉम्प्लेक्स नंबर, कोणताही कॉम्प्लेक्स नंबर असेल तो आपण झेडनं डिनोट करणार आहे आणि तो कशा फॉर्ममध्ये आहे, ए प्लस आय बी ह्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर आपण फॉर्म करण्यासाठी 2 आपल्याला रिअल नंबरची गरज आहे. त्यांनी सांगितले ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर. म्हणजे एक कॉम्प्लेक्स नंबर तयार करण्यासाठी आपल्याला 2 रिअल नंबरची नीड असते. ओके. आणि जो आय आहे तो आपला काय आहे, इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी म्हणजे आयोटा म्हणा नंबर आहे, त्याची व्हॅल्यू काय सांगितली, आय इज इक्वल्स टू √-1. ओके. म्हणजे कोणताही नंबर असू शकतो. ए बघा 3 + 2i म्हणजे हा 3 पण रिअल नंबर आहे, 2 पण रिअल नंबर आहे. असं पण असू शकतं 5 - 2i. ओके. म्हणजे इथे 2 रिअल नंबर कोणते आहेत, एक 5 आहे, ए आहे 5 आहे आणि बी कोणता आहे -2 आहे. बघा साईन सकट घ्यायचं, -2 आहे. इथं 2 नंबर आहेत. आय हा येणारच आहे आपला. दुसरा काय असू शकतं अजून, √2 + √3i. कारण सांगितलेलं मी इरॅशनल नंबर पण रिअल नंबरमध्ये येतात. मग ए काय आहे, √2 आहे, बी काय आहे, √3 आहे. ओके. असं 2/3 + 4/5i हा पण आपला काय असणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. जे रिअल नंबरमध्ये सगळे नंबर असतात ते नंबर घेऊन तुम्ही काय करू शकता, कॉम्प्लेक्स नंबर तयार करू शकता. फक्त तुम्हाला 2 कॉम्प्लेक्स नंबरची गरज आहे आणि एक इमॅजिनरी नंबर म्हणजे आयची गरज आहे. ओके. आता काही बेसिक टर्म आहेत बघा ह्याच्या झेडच्या, ए प्लस आय बी. ओके. हा आपल्या आपण काय म्हणतो, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ह्या पूर्ण ह्याला काय म्हणतो, कॉम्प्लेक्स नंबर. ओके. ह्याचा जो फर्स्ट ए आहे ह्याला काय म्हटलं जातं, रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. ओके. आणि डिनोट केला कशाने जातं, RE(Z). आणि जो आयला अटॅच आहे जो नंबर त्याला काय म्हटलं जातं, इमॅजिनरी पार्ट ऑफ, कारण त्याला आय अटॅच आहे म्हणून इमॅजिनरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. डिनोट केला कसं चालतं, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आय एम रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट. आता ह्याच्यामध्ये बघा मी एक्झाम्पल देतो, झेड इज इक्वल्स टू
2 + 3i. ओके, मग ह्याचा रिअल पार्ट ऑफ झेड काय असणार आहे, ज्याला आय अटॅच नाही असा नंबर, म्हणजे ह्याला आय अटॅच नाही असा 2. ओके, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड काय असणार आहे, ज्याला आय अटॅच आहे तो असा नंबर की 3. ओके, जर साईन मायनस असेल तर मायनस साईन सकट लिहायचं. हे काय झालं, बेसिक झालं. आता त्याच्याबरोबर इथं बघा, मी तुम्हाला इथे डेफिनेशन दिलेलं आहे नोट्समध्ये. ओके, काही एक्झाम्पल पण आहेत बघा. 2 + 4i, 2 + 4i ह्याचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट लिहायचा आहे. ह्याचा काय येणार, रिअल पार्ट ऑफ झेड, ह्याला ज्याला 2 अटॅच नाही, आय अटॅच नाही असा नंबर किती आहे, 2 आहे. आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड ज्याला आय अटॅच आहे असा नंबर 4. ओके, आता इथं 5i फक्त दिला आहे. 5i म्हणजे काय असू शकतो बघा, इथं मी इथं घेतो 5i, म्हणजे मी असं लिहू शकतो 0 + 5i. ओके, झेड इज इक्वल्स टू 5i, म्हणजे 0 + 5i. मग आता 0 हा काय झाला, रिअल पार्ट झाला 0, आणि इमॅजिनरी पार्ट काय झाला 5. ओके, इथं लिहितो रिअल पार्ट ऑफ झेड इज इक्वल्स टू 0, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड इज इक्वल्स टू 5. ओके, इथं माहिती सांगितले मी साईन सकट लिहायचं. इथं काय ना, रिअल पार्ट ऑफ झेड 3 येईल, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड -4 साईन सकट येणार. आता हे 4th नंबरचं एक्झाम्पल जरा वेगळं दिसते बघा. 5 + रूट -16 आहे रूटमध्ये. बघा सॉल्व मगाशी जसं मी रूटमध्ये 25 -25 सॉल्व केलं तर तसंच करायचं आहे. 5 आहे असं ठेवायचं. हे काय करू शकतो, सेपरेट -1 × 16. आता मी सांगितलं होतं रूटमध्ये मल्टिप्लिकेशन आपण सेपरेट करू शकतो, -1 × रूट16. ओके, ह्याचं बघा 5, ह्याची व्हॅल्यू म्हणजे काय माझी आय आहे, आणि रूटमध्ये 16 म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय येणार, 4 येणार आहे. म्हणजे काय येणार 5 + 4i. मग ह्याची व्हॅल्यू काय येणार, झेड माझा कसा येणार 5 + 4 आहे. मग ह्याचा तुम्ही रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट लिहू शकताय. इथं पण सेमच आहे. इथं फक्त तुम्हाला इमॅजिनरी पार्ट नाही आहे. इथं काय दिले आहेत, 7 + 3 दिलं आहे. मग 7 + 3 ॲडिशन करू शकतो. इथं आय अटॅच आहे का, नाही आहे. जर आय अटॅच असतं तर आपल्याला ॲडिशन डायरेक्ट करता येत नाही आहे. तर पुढे नोटमध्ये तुम्हाला सांगतो मी. हे जे ॲडिशन करू शकता 7 + 3 10, आणि इथं इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे, 0i घेऊ शकताय. म्हणजे पूर्ण 0 × i म्हणजे काय येणार 0. 10मध्ये 0 ॲड केलं तर परत 10च येणार आहे. मग ह्याचा रिअल पार्ट काय लिहू शकताय, झेड 10, आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड 0. ओके, झालं. आता लास्ट आपण नोट्स बघू ह्याच्या. बघा झेड माझा नंबर काय a + ib. पहिली नोट काय दिल्या, जर त्याचा रिअल पार्ट ऑफ झेड 0 घेतला तर झेड कसा होणार माझा, झेड इज इक्वल्स टू a + ib आहे. मी रिअल पार्ट म्हणजे a असणार ना माझा, a इज इक्वल्स टू 0 घेतो, तर हा 0 झाला + ib, म्हणजे झेड कसा आला, ओनली ib. 0 कशामध्ये पण ॲड केला तर ib होतं. ओके, तर हा पूर्ण काय झाला बघा, इमॅजिनरी नंबर आहे. मग ह्याला काय म्हणलं जातं, प्युअरली इमॅजिनरी नंबर. ओके, सेम दुसरी नोट आहे. जर मी आता इमॅजिनरी पार्ट 0 घेतला तर मग झेड कसा होईल, a + 0 × i. मग आपली प्रॉपर्टी पहिली झालेलीच आहे, 0 × i काय असतं 0, a + 0. मग झेड कसा आला, ओनली a आला. मग a नंबर कुठून घेतला होता आपण, रिअल सेटमधून, बिलॉंग्स टू रिअल. म्हणजे हा काय होणार आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर काय असणार आहे, प्युअरली रिअल नंबर. थर्ड आहे, आता दोन्ही मी पार्ट काय करतो 0 घेतो, दोन्ही इमॅजिनरी पार्ट पण 0, रिअल पार्ट पण 0. ओके, मग झेड कसा होईल माझा, 0 + 0i × i. ओके, म्हणजे राहणार काय, फक्त 0 राहणार. मग हा काय झाला 0 कॉम्प्लेक्स नंबर. हा काय झाला 0 कॉम्प्लेक्स नंबर. ओके, हे 3 प्रॉपर्टी झाली. आता चौथी एक प्रॉपर्टी इथे दिली बघा, द सेट आर ऑफ रिअल नंबर इज सबसेट ऑफ द सेट सी, म्हणजेच कॉम्प्लेक्स नंबरचा. जसं बघा मी रिअल नंबर सांगितलं होता की
नॅचरल नंबर होल नंबर मिळून होतो. मग इथं सांगतो नॅचरल नंबर हा सबसेट कुणाचा असतो? होल नंबरचा. कारण ह्याच्यात सगळे नंबर ह्याच्यामध्ये असतात म्हणून हा सबसेट कुणाचा असणार? ह्या होल नंबरचा. होल नंबरमधले सगळे नंबर कशामध्ये असतात? इंटिजरमध्ये असतात. इंटिजरमधले सगळे नंबर कशामध्ये असतात? रॅशनल नंबरमध्ये. आणि रॅशनलमधले सगळे नंबर कशामध्ये असतात? रिअल नंबर सेटमध्ये असतात. ओके. आणि ह्या रिअल नंबर हा सगळा पूर्ण सबसेट कुणाचा असणार आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा. ओके. म्हणजे हे एकमेकाचे सबसेट आहेत. कारण हा n नॅचरल नंबरमध्ये काय असतं? 1 to 3 पासून चालू 1 2 पासून चालू होतात. तेच होल नंबर 0 पासून चालू होतात. म्हणजे ह्याच्यात 0 फक्त नाही आहे म्हणून हा ह्याचा सबसेट. ओके. ह्याच्यात सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि 0 पण आहे. ह्याच्यात निगेटिव्ह पण येतात म्हणजे ह्याचा सगळा पार्ट ह्याच्यामध्ये म्हणून ह्याचा सबसेट असा. हे प्रत्येक एकमेकाचे सबसेट आहेत. तसेच काय आहे? जो रिअल नंबर सेट आहे तो कशाचा? कॉम्प्लेक्स नंबरचा सबसेट आहे. हे कायम लक्षातच ठेवा. MCQला इम्पॉर्टंट आहे. हे सगळेच नोट्स इम्पॉर्टंट आहेत. ओके. फिफ्थ नोट बघा. द रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कॅन नॉट बी कंबाईन्ड टू फॉर्म सिंगल टर्म. म्हणजे एक नंबर आपला घेतला Z दिला इथं 2 + 3 आहे. ह्याची आपण काय करू शकत नाही? कंबाईन करू म्हणजे 2 + 3 5i असं करू शकत नाही. असा आपण कॉम्प्लेक्स नंबर तयार करू शकत नाही. हे रॉंग आहे. ॲडिशनची प्रॉपर्टी जर कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याची ॲडिशन कशी करायची ह्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इथं तुम्ही डायरेक्ट कधीही एका कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन करू शकत नाही. हा नियम लक्षात ठेवा. इथं आपण सगळं कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिक कन्सेप्ट पाहिलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबरचे डेफिनेशनपासून थोडे एक्झाम्पल आणि काही नोट पाहिलेले आहेत. व त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्या प्रॉपर्टी, त्याची ॲडिशन, सबट्रॅक्शन, परत प्रोडक्ट कसा करू शकतो, डिव्हिजन, हे काय करणार आहेत ह्या प्रॉपर्टी आपण पाहणार आहे.